सामना 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि तिसरं षटक हे मॅजिक ओव्हर असणार आहे. पंच सामना हा 5 षटकांचा असेल. चला प्रदीप थोडस लवकर या. आपण 5 षटकांचा सामना असेल. चिराग 11 जय बजरंग गोरसे बी आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी खडे गोलवली या दोन टीम मध्ये. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे गोरसे बी या संघाने. सूरज केने आणि संदेश केने. दोन्ही संघांना आपण या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा या टीम समोर फाईट करेल. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर ताम्हाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. पहिलं चेंडू आलाय व्हाईट बॉल. या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. चिराग 11 जय बजरंग गोरसे बी या टीमची धावसंख्या आहे 1. 5 षटकांचा सामना आहे. यावेळी फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून पंच करतायत. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पहिला दमदार चौकार येतोय सूरज केनेच्या बॅटमधून. दमदार सुरुवात. टॉस जिंकलाय. सकाळचे सत्र आहे आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली. धावसंख्या आहे 5. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. सूरज केने बॅक टू द पविलियन.
न्यू बॅट्समन मेघराज केने येत आहेत. विकेट मिळवली आहे रोहित भालेरावने. किडनी या नावाने सुपरिचित रोहित भालेराव गोलंदाजी मार्क वरती, ज्याच्या नावाने खडे गोलवली संघ ओळखला जातो. स्ट्रायकिंगला बॅट्समन मेघराज. क्लीन बॉल, यश उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत आणि बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत गोरसई बी या टीमला. कपिल केने येत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रोहित ऑन हॅट्रिक. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. चांगली गोलंदाजी खडे गोलवली या टीमच्या माध्यमातून रोहित करतायत. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. 2 मोठे धक्के सूरज केने आणि मेघराज केने बाद झालेले आहेत. इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कपिल केने आणि संदेश केनेला. हॅट्रिक बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती आहेत. कपिल केने ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी बीट झाले डीप मध्ये. बॅकअप आहे, राहुल येतात चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत एकदम मिळत्यान धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. जरी 2 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील धावा चांगल्या बनवल्यात चिराग 11 जय बजरंग गोरसे बी या संघाने. अंतिम दिवस आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. आजचा हा 6वा आणि अंतिम दिवस. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गोरसई बी या संघाची 2 बाद 12.
नवीन गोलंदाज आहेत प्रदीप या दुसऱ्या षटकामध्ये. प्रचंड वेग आहे प्रदीपच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने अपिश खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 13. यातून जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा या टीम समोर फाईट करेल या पुढच्या मॅच मध्ये. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक येत्या डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 15. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रदीप करतायत या षटकामध्ये. कोणताही मोठा फटका आला नाहीये. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 धावा. धावसंख्या आहे 22 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मॅजिक ओव्हर असणार आहे. हे तिसरं षटक. यामध्ये चॅलेंज आहे 15 धावांचं आणि गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू मिस्टामिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. झेल पर्यंत पोहोचले देखील होते. झेल पकडू शकले नाहीयेत. बाउंड्री लाईनच्या दिशेने फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पहिल्या चेंडूवरती बनवलेले आहेत. झेल देखील सोडलाय. संदेश केनीला मिळते जीवनदान. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. अंतिम दिवस.
उद्यापासून खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार A1 जोडी पिंटेशेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून A1 आयोजन सापाड चषकाचं आयोजन उद्यापासून त्या स्पर्धेला सुरुवात होते। खऱ्या अर्थाने 48 ग्रामीण संघांचा सहभाग। जतीन सर 48 संघ होते, परंतु जेव्हा फॉर्म पडला ग्रुपवरती तेव्हा अगदी 1 तासामध्ये ते 48 संघ पूर्ण झाले, कारण की त्या स्पर्धेमध्ये समालोचक असतील, पंच असतील, त्यानंतर 12 मॅन असतील, यांच्यासाठी टोटल 15 स्पोर्ट्स सायकल आहेत। मागच्या वर्षी कूलर होते, या वर्षी सायकल आहेत आणि पुढील वर्षी समालोचक आणि पंचांसाठी बाईक देखील असणार आहे। असा सापाड चषकाचा धमाका उद्यापासून सुरू होत आहे। पुन्हा एकदा लॉफ करतायत, लॉफ्टेड कव्हरचा फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील, मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 28 धावा धावफलकावरती। 3 चेंडू झालेत, 3 मध्ये 6 बनवलेत, 3 मध्ये अजूनही 9 बनवायचे आहेत। समीर गोलंदाजी मार्क वरती। वेग प्रचंड आहे, प्रचंड वेग आहे समीरच्या गोलंदाजीमध्ये। आले हा डॉट बॉल। धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 28। मॅजिक ओव्हर सुरू आहे, त्यामुळे 2 चेंडू आणि 9 धावा बनवावे लागतील गोरसे बी या टीमला। ऑन साइडला फटका चांगला, गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, हा चौकार येतोय संदेश केनेच्या बॅट मधून। धावसंख्या आहे 32, 1 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 5। मॅजिक ओव्हर सक्सेस करण्यासाठी गोरसे बी या टीमला। आलाय हा डॉट बॉल आणि मॅजिक ओव्हर सक्सेस झालेली आहे, कारण की धावा डिफेंड झालेल्या आहेत, त्यामुळे 5 धावा नक्कीच मायनस होतील। आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27-27।
रोहित येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू आहे आणि डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का लागतोय गोरसईबी या टीमला. रोहित पुन्हा एकदा ऑन साइडला खेळताय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते. गोरसई बी आणि खडे गोलवली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. आणि यस फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. लागतो अजून एक धक्का गोरसई बी या टीमला. गोरसई बी संघ पूर्णपणे बॅकफुट वरती येतोय या मॅच मध्ये. पाहू शकाल धावफलकावरती आहेत 28 धावा. आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतो गोरसई बी या टीमची.
आणि पुन्हा एकदा क्लीन बॉल, फलंदाज झाले बाद आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय रोहित भालेराव. सातवे हॅट्रिक या स्पर्धेमधील पूर्ण होते. रोहित भालेरावच्या नावावरती ही सातवी विकेट हॅट्रिक. संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. टॉस जिंकला होता. सकाळचे सत्र होतं, थंड वातावरण आणि या थंड वातावरणामध्ये आश्चर्यचकित निर्णय घेतला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा आणि तो निर्णय अंगलट आलाय गोरसे बी या टीमच्या. चला भूमी इलेव्हन मांडा संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. जो संघ जिंकेल तो संघ भूमी इलेव्हन मांडा या टीम समोर फाईट करेल या पुढच्या मॅच मध्ये. त्यानंतर सांगोडे संघ, कोंडिली संघ आणि विनंती असेल आदित्य इलेव्हन संघ आणि राया संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. जे 4 संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेले आहेत त्याही संघांना विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर या. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे आणि क्लीन बॉल, फलंदाज झाल्या बाद, विकेटचं पतन. या षटकामध्ये एकूण 4 विकेट घेतलेले आहेत आणि या मॅच मध्ये एकूण 6 विकेट घेतलेले आहेत. 5 विकेट हॉल देखील पूर्ण केलेला आहे नक्कीच रोहितने आणि फलंदाज बाद झालेला आहे 7वा आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा गोरसे बी या टीमच्या. ट्वेंटी 4 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज इर्शाद. जतीन पवार येत आहेत नवीन फलंदाज. 7 फलंदाज गमावलेत.
किशोर मुकादम आहेत स्ट्रायकिंगला. अंतिम षटक 5 षटकांचा सामना आहे. इर्शाद मिस्टामिंग. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन संघांमध्ये, परंतु या सामन्यावरती आतापर्यंत वर्चस्व निर्माण केलेलं आहे आई गावदेवी खडे गोलवली. या संघाने हाफ ट्रॅकर त्याला पाठवलं स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय किशोर मुकादमच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 37. 37 धाव धावफलकावरती शेवटचं षटक सुरू आहे. 4 चेंडू शिल्लक या अंतिम षटकामधील. पुन्हा एकदा लॉफ केलाय. पुन्हा एकदा पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार किशोरच्या बॅटमधून. ची खासियत आहे किशोर मुकादमची. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा नक्कीच नेहमीच चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिलेली आहे. धावसंख्या 43 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत किशोरने. फुलटॉस मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. आहेत. काय बॅटिंग सुरू आहे या षटकामध्ये. किशोर मुकादम 10 का दम दाखवतोय या षटकामध्ये. 2 षटकार 1 चौकार आलाय किशोरच्या बॅटमधून. गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला खेळत आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव पूर्ण होईल का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 49. 49 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल उभी केली आहे या मॅच मध्ये. सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे. गोरसेबी या संघाने महेश शेठ भोईर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. चिराग जय बजरंग गोरसेबी.
आणि शेवट देखील गोड केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय आणि धावसंख्या 55 धावा अंतिम षटकामध्ये आल्या. तब्बल 26 धावा या शेवटच्या षटकामध्ये. आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे चिराग 11 जय बजरंग गोरसेबी या टीमचं 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये आई गावदेवी खडे गोलवली या संघासमोर. नाना पाटील यांचे ते आगमन होत आहे. मांडा संघ सत्यम वेलकम स्वागत आहे. छप्पन्न दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. या सामन्यासाठी भूमी 11 मांडा संघ देखील दाखल होत आहे. दोन सामने जिंकलेले आहेत. जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा
या टीम समोर फाईट करेल. सलामीची जोडी दाखल होते मोरेश्वर तरे आणि श्राफिल आणि मोरेश्वर तरे ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन मोरेश्वर तरे, ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये जतीन. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंगल लोखंडे यांचे ते आगमन होत आहे, आमचे ऑफिशियल गुणलेखक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिठी एक धाव. धावसंख्या लीग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे जतीन यांचं. 56 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आई गावदेवी खडे गोलवली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील यांचा संघ त्या संघासमोर फाईट करेल. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा पुन्हा एकदा लेग बाईचा येतोय. सुदीप अंबवणे सर आहेत आणि बाळा सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसरे पंच आमचे जतीन भुयाल सर आहेत. धावसंख्या 6. चांगलं कमबॅक जतीन करतायत, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ऑन साइडला फ्लिक केलाय डीप मध्ये. नक्कीच किशोर मुकादम येत आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. गोरसई बी आणि संदेश केणे आणि सुरेश केणे यांना फैजान मेमन आणि CSK स्पोर्ट्स कडून शुभेच्छा येत आहेत. ऑन साइडला फ्लिक करतात. एलिव्हेशन नाही, किशोर आहेत आणि किशोरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का आई गावदेवी खडी गोलवली या संघाला. न्यू बॅट्समॅन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. रोहित भालेराव ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो.
रोहित ऑन साइडला खेळतात, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट, सीमा पार, चौकार. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. जय मसुबा चषक वरप 2026. कालावधी आहे 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी हा कालावधी आहे. 4 दिवसांची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये एकूण 32 ग्रामीण संघांचा सहभाग. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रवेश फी आहे 5,500 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अनिल म्हात्रे, योगेश भोईर आणि आदेश भोईर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. आदरणीय विकासजी देवकर साहेबांचे ते आगमन होते. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण दिवस जनरेटरसाठी डिझेलची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत किशोर आणि किशोरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जय मसुबा चषक वरप 2026 आदरणीय अनिल म्हात्रे, योगेश भोईर आणि आदेश भोईर यांच्या माध्यमातून 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी हा 4 दिवसांचा कालावधी आहे. 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असणार आहे. 5,500 रुपये नक्कीच प्रवेश फी आहे आणि पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अनिल म्हात्रे, योगेश भोईर आणि आदेश भोईर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आपण पाहतोय. अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा. प्रचंड वेग आहे. अपकमिंग टॅलेंट आपण पाहतोय. दिशांत केने पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 11 धावा. अजूनही नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे विकास शेठ देवकर यांचे ते आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून गेली 6 दिवस जनरेटरसाठी तब्बल 100 लिटर डिझेलची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत विकास शेठ देवकर साहेबांचे ते आगमन होते. दादांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. झेल पर्यंत पोहोचले होते. झेल पकडू शकले नाहीयेत. ही गोल्डन विकेट असू शकली असती या मॅच मधील.
कारण की रोहितचा हा झेल होता आणि रोहितला मिळते जीवनदान. प्रयत्न खूप चांगले केले होते, 100% प्रयत्न केले होते, झेल पर्यंत पोहोचले देखील होते. ऋषभ पवार, भावेश पवार यांचे बंधू आहेत, चांगला एफर्ट. ड्राइव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एकच धाव मिळणार आहे, कारण की सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत किशोर मुकादम, आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि नामवंत गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांचे छोटे बंधू आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल, धावांसाठी झगडावं लागतंय. फुल टॉस चेंडू ड्राइव्ह करतायत, नक्कीच डीप मध्ये ऋषभ आहेत. एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते चेंडूवरती. काय गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 15. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलेलं आहे गोलंदाज दिशांत केनेने. या मॅच मध्ये गोरसे बी या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. महेश शेठ भोईर यांचा संघ आपण पाहतोय. चिराग 11, जय बजरंग गोरसे बी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 18 चेंडू शिल्लक, 41 धावा बनवायच्या आहेत आणि पुढील षटक असणार आहे मॅजिक ओव्हर. मॅच चेंडू शिल्लक आहेत 18, धावा बनवायच्या आहेत 41 या मॅच मध्ये. मॅजिक ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती ठाणे ग्रामीण क्रिकेटचा लसित मलिंगा, कपिल केने येत आहेत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॅटच्या आतलीकडे लागते. यस्टॅनच्या पाठीमागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन सूरज केने आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल, धावफलकावरती आहे 15. मॅजिक ओव्हर आहे, चॅलेंज आहे 15 धावांचं. जर 15 धाव बनवले तर 5 धावा प्लस होतील आणि 15 पेक्षा कमी धाव बनवल्या तर 5 धावा मायनस होतील. त्यामुळे या षटकामध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल, आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा सुपर सॅटरडे, ग्रँड फिनालेचा दिवस, फायनल डे. मिस टायमिंग फिल्डर आहेत आणि ऋषभने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं बटन. प्रदीप बॅक टू द पवेलियन. आमचे बंटी आणि बंड्या बैलाचे मालक वेदांत भोईर, आपलं मनापासून आभार. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. समीर, थंडी हवा का झोका. ऑन साइडला पुल करताय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. हाय तो षटकार. 4थ्या बॉल वरती 2 चेंडू शिल्लक आहेत.
बनवायचा धावा 8 मॅजिक ओव्हर सक्सेस करण्यासाठी वरती गोलंदाज आपण पाहतोय 20 कपिल केने आहेत. षटकार लगावलाय समीरने. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 22-22. चला 2 चेंडू आणि 8 धावा या मॅजिक ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत. स्विंग अँड मिस. लसित मलिंगाने चांगली गोलंदाजी केली आहे. कपिल केने या षटकामध्ये मॅजिकल गोलंदाजी करतायत. यासाठी कपिल केने जाणला जातो. आणि परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पायाने हा चेंडू अडवलेला आहे. सुरेश केने यांनी आलाय हा डॉट बॉल. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 22. फक्त आले 7 धावा, त्यामुळे 5 धावा मायनस होतील आणि धावसंख्या आहे 17. आता मात्र इक्वेशन आहे 12 चेंडू आणि तब्बल 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी खडे गोलवली या संघाला. किशोर मुकादम येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 39 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन रोहित आहेत. रोहित आणि समीर. प्रचंड वेग आपण पाहिलाय या चेंडू मध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 17 या धावसंख्येवरती. अजूनही बनवायच्या धावा 39. 11 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला बॅट्समन रोहित ऑन स्ट्राइक. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. कपिल केने होते लॉंग ऑनला. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. आई गावदेवी खडे गोलवली या संघाला. ऑन साइड ला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार षटकार. धावसंख्या 24. प्रचंड वेग आहे. किशोर मुकादमच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 24. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 8. बनवायच्या धाव 32 या मॅच मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय समीरच्या बॅटमधून.
चेंडू शिल्लक 7 धाव बनवायचे 26 या मॅच मध्ये. यावेळेस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिट अवांतर धाव धावसंख्या एकने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा अजूनही बनवावे लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 7 चेंडू शिल्लक. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत वाईट. स्ट्राइक एंडला बॅट्समन समीर ज्याने 3 षटकार लगावलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. चांगली बॅटिंग तो करतोय. 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 7. अपील करतात आणि अपीलला फेटाळली पंचांनी. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 धावा. 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 6 बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. आई गावदेवी खडे गोलवली या संघाला. गोलंदाजी करू शकतो. फक्त मॅजिक ओव्हर मध्ये गोलंदाज फ्रेश असेल. कपिल येत आहेत आणि पहिला चेंडू आलाय डॉट. 5 चेंडू 4 षटकार मारायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी खडे गोलवली या टीमला. अपेक्षित बॅटिंग रोहितची होऊ शकली नाहीये या मॅच मध्ये. ऑन साइडला बिग हिट. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना ठोकलाय षटकार रोहितने. चार चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जोपर्यंत रोहित असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. कारण की रोहित मध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. स्विंग अँड मिस आला हा डॉट बॉल. आता मात्र 3 चेंडू शिल्लक. 3 षटकारांची गरज आहे.
चिराग 11 जय बजरंग गोरसई बी या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा फटका छान आहे, सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. आणि या मॅच मध्ये ट्विस्ट, 2 चेंडू 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 2 षटकार मारावे लागतील. दोन चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. शेवटच्या षटकामध्ये 26 धाव बनवल्या होत्या गोरसई बी या टीमने, त्याच धावा कामी आलेल्या आहेत या सेकंड इनिंग मध्ये. 2 चेंडू 12 ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु किशोरने हा चेंडू अडवलेला आहे. धावबाद करत नाहीयेत आणि आता मात्र 1 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. यावेळेस लाईन चुकीची आहे, वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 चेंडू 10 धावा बनवावे लागतील. चला मांडा टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे चिराग 11 जय बजरंग गोरसई बी या संघाने. अभिनंदन गोरसई बी या संघाचं. हार्ड लक खडे गोलवली संघ या सामन्यात.